कोणाला वेदना हवी आहे, दुःख कोणाला हवं आहे, तरी सुद्धा ते वाट्याला येतं. खरी वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत आहे. आता मी तुला इंजेक्शन देणार आहे, ह्या वाक्यात आणि प्रत्यक्ष टोचण्यामध्येच खरी वेदना आहे. भीती माणसाला जगवते, वेदना माणसाला शिकवते. द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस इज द सोर्स ऑफ पेन. विदाऊट एनी फिजिकल पेन जाणवू शकतं का? अशा वेदना असतात की ज्याला काहीही शारीरिक कारण आढळत नाही. सर्वसाधारण लोकसंख्येच्या जवळजवळ 20% लोक या वेदनेने पीडित असतात. वेदनेची आणि पर्यायी दुःखाची तयारी करता येते का? पेन आणि प्लेजर यांचंही काही नातं आहे का? दुःख सहन करण्यामध्ये एक रिलीफ आहे. मुलांना जर वाया घालवायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांना कुठलेच कष्ट लागू देऊ नका. सब कहाँ सीखते हैं बातों से, सबको एक हादिसा जरूरी है. प्रेमभंगावर वेदना शामक काम करतील का? तर ती काही प्रमाणात काम करताना आढळली. अरे बापरे. देवाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये कितीही त्रास होऊ द्या, माणसं ते कष्ट सहज सहन करतात. पेन इज इनएव्हिटेबल, सफरिंग इज ऑप्शनल. पक्षीण पिल्लांना भरवते त्यांच्या पंखात ताकद येईपर्यंत, त्याच्या पाठीवर घेऊन उडत नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणच्या वेदनेकडे दुर्लक्ष करू शकता, तुमचं शरीर करू शकते तर मन तर सहज करू शकते. BDSM जी आहे म्हणजे संबंध करताना काही लोक एकमेकांना इजा करून घेतात, मार देतात. परव्हर्ट प्लेजर. वेदना शामकाच्या व्यतिरिक्त वेदना शमन करण्याच्या सगळ्यात महत्वाच्या गोळ्या कोणत्या माहित आहे का? अँटी डिप्रेसंट. की हे वाईट आहे, माझ्या बाबतीत वाईट होते आहे, मीच नेहमी माझ्याच वाट्याला, मीच कमनशिबी, दुसऱ्या कोणाला का नाही, मला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहे की आहे हे असं आहे. हॅलो नमस्कार, मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. खुसपूसमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे आपण कायमच अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो ज्याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही. आजचाही खरं तर त्याच पद्धतीचा विषय आहे, वेदना. आपण खरं तर सुखाबद्दल बोलतो, इतर सगळ्या पॉझिटिव्ह इमोशन्सबद्दल बोलतो, पण वेदनेबद्दल फार चर्चा नाही करत आपण. आपण त्याचा फक्त नो पेन नो गेन पर्यंत, वेदना कशी महत्त्वाची आणि दुःख कसं महत्त्वाचं, त्याला कसं कुरवाळलं पाहिजे याबद्दल बोलतो. पण नेमकं ही वेदना म्हणजे नेमकं काय असतं? दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकाच पद्धतीची वेदना वेगवेगळ्या पद्धतीची अनुभूती का देते? म्हणजे आपण साधारण एका कुठल्याही लहान मुलाचं उदाहरण घ्यायला गेलो किंवा मोठ्यांचंही खरं तर, की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इंजेक्शनच्या सुईला सुद्धा घाबरणारी लोकं आपण पाहतो. आणि काही-काही मोठे आघात होऊनही त्यातनं खूप सरसकट बाहेर निघणारी लोकंही आपण पाहतो. तर नेमकी वेदना म्हणजे काय? ती खरं तर शरीराची दिलेली प्रतिक्रिया आहे, की तुमचा मानसशास्त्रीय खेळ आहे? नेमकं काय आहे? हे सगळं समजून घेण्याचा आपण आजच्या एपिसोडमध्ये प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदू मुलमले, जे मानसोपचार तज्ञ आहेत. अमुक-तमुकसाठीचे रेग्युलर चेहरे आहेत आणि खूप-खूप स्वागत आहे सर तुमचं. मला वाटतं आजचा विषय सुद्धा तसा आहे, की ज्याला फक्त सायकॉलॉजिकल नाही, तर त्याला काहीतरी फिलॉसॉफिकल विचार सुद्धा त्यातनं येणं अपेक्षित आहे आणि सर त्याबद्दल नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर मलाच स्वतःला फार मजा येते. आज वेदनेबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. तर सुरुवात करतानाच मला हा प्रश्न विचारायचा आहे, की ज्यावेळेस आपण वेदना म्हणतो, पेन म्हणतो, त्यावेळेस नेमकं अपेक्षित काय आहे? म्हणजे कशाला पेन म्हणायचं? पेन म्हणजे वेदना ही एक अप्रिय संवेदना आहे, जी शरीरावर कुठेही आघात झाला तर जाणवते. पेन इज अन अनप्लेझंट सेन्सेशन ड्यू टू टिश्यू डॅमेज, अशी साधारण व्याख्या करण्यात येते. अच्छा. पण वेदना ही एक अद्भुत फिलिंग आहे. याचं कारण असं की वेदनेचे आता तू उल्लेख केल्यासारखे दोन भाग होतात. एक तर वेदना आणि दुसरं दुःख. हं, पेन इज डिफरंट फ्रॉम सफरिंग. हं, त्याच्यामुळे इथे जिथे वेदनेचं विज्ञान आणि वेदनेचं मानसज्ञान आणि वेदनेचं तत्वज्ञान हं, हे एकत्र मिळतं, तिथे हा अद्भुत शरीर आणि मनाचा आणि मनाच्या पलीकडे असं म्हणता येईल तत्वज्ञानाचा त्रिवेणी संगम म्हणजे वेदना. हं, हं. वेदना ही जेवढी शारीर आहे, तेवढी मानसिक आहे आणि तेवढी मांडण्यावर आहे. वेदनेचा हा पॅराडॉक्स, देअर इज अ पेन पॅराडॉक्स. कारण पेन पॅराडॉक्समध्ये फिजिकल सेन्सेशन आहे का? हो. हं. मानसिक पातळीवर अनुभूती आहे का? हो. मानलं तर आहे आणि मानलं तर नाही असंही आहे का? हो. त्याच्यामुळे वेदनेचा हा अद्भुत पॅराडॉक्स आहे आपल्या शरीरामधला. पण प्युअरली पहिले वेदनेचं विज्ञान
वेदनेचं मानसज्ञान, वेदनेचं तत्वज्ञान पुढे येतील. दुसरा संदेश जो जातो भावनिक केंद्राला, ज्याला लिंबिक सिस्टम म्हणतात, तिथे ठरतं की किती दुःख व्यक्त करायचं आणि किती नाही करायचं. या वेदनेला सामोरं कसं जायचं, या वेदनेची दखल घ्यायची की नाही घ्यायची. याचा अर्थ असा आहे की आपल्या त्वचेपासून आपल्या भावनिक केंद्रापर्यंत जाईपर्यंत वेदना हा फक्त एक विद्युत प्रवाह आहे. त्याला वेदना हे ज्ञान देण्यासाठी आणि त्याला भावनेची जोड देण्यासाठी भावनिक केंद्रावर जाईपर्यंत ती खरी वेदना होत नाही. हं, हं. त्याच्यानंतर मग वेदना व्हावी की नाही आणि किती व्हावी वगैरे ते सगळं ठरतं आणि माणसाची मग प्रतिक्रिया, मग ते वेदनेची अनुभूती, त्याची विद्युत क्रिया आणि मग त्याची प्रतिक्रिया, हे वर्तुळ पूर्ण होतं. हो, हो. म्हणजे याचाच अर्थ कारण आपण हे बऱ्याचदा बघतो ना, की 2 वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सुद्धा एकाच पद्धतीच्या वेदनेसाठीच्या खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात. म्हणजे जसं मगाशी इंजेक्शनचं उदाहरण घेतलं. एखाद्याला इंजेक्शन मारताना काहीच वाटत नाही, म्हणजे मुंगी चावल्यासारखंही जाणवत नाही आणि एखादा पार घर, हॉस्पिटल डोक्यावर घेईपर्यंत त्याला त्रास होतो असं जाणवतं. तर हे कशामुळे होतं? म्हणजे जर काय ती सुई टोचण्याची जी त्वचेवरती झालेली क्रिया आहे, त्याचं लिंबिक सिस्टमपर्यंत जाताना ती वेदनेत रूपांतरच होत नाही का? अगदी बरोबर. वेदनेची प्रतिक्रिया जी आहे त्यात रूपांतरित होत नाही. वेदना जाणवणं म्हणजे काय आहे? हं. मूळ प्रश्न असा आहे की वेदना जाणवते म्हणजे काय? जेव्हा ती जाणवते तेव्हाच वेदना होते. हो. तोवर काहीच होत नाही. हो. तुम्ही ॲनेस्थेटाइज झालेले आहात, तुमचं ऑपरेशन करायचं आहे. फक्त पायाचं ऑपरेशन करायचं आहे. डॉक्टर फक्त पाय बधीर करू शकतात. फक्त कमरेखालचा भाग, हर्निया हायड्रोसिल ऑपरेशनसाठी फक्त कमरेखालचा भाग बधीर करतात. काही लोकल नर्व्ह ब्लॉक देतात, तेवढंच बधीर करतात. तिथे तर कापल्या जात आहे ना, रक्त येते आहे. आपल्याला दिसते आहे की डॉक्टर चिमटे लावतात आहेत, सगळं टिश्यू कापतात आहेत. वेदना नाही होत, जाणवत नाही. मग जाणवणं काय आहे? जाणवण्याची क्रिया जिथे होते, तिथे सब्जेक्टिव्ह, आता तू जे म्हणतोय तो सब्जेक्टिव्ह कंपोनंट तिथे येतो. हं, हं. आणि याचं कारण फार सोपं आहे. कसं आहे, एकदम या सगळ्या जाणीवेच्या, या सगळ्या वेदना आणि याच्या तळाशी जर गेलं, तर माणसाला मूलभूत अशा 2 भावना आहेत. त्या म्हणजे भीती आणि वेदना. माणसाला जगवणाऱ्या, तगवणाऱ्या 2 मूलभूत भावना कुठल्या आहेत? तर त्या भीती आणि वेदना आहेत. या 2 भावना असल्याशिवाय माणूस जगूच शकला नसता. मग त्याची उत्क्रांती होणं आणि त्याची प्रगती होणं आणि त्याचं मग ते सगळं पुढचं. वेदना अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण आहे, भीती माणसाला जगवते, वेदना माणसाला शिकवते. भीती माणसाचा बचाव करते, वेदना माणसाचा सराव घडवून आणते. डर से जान है और दर्द से ज्ञान है. हो. वेदनाचा द आणि न मिळून ज्ञ होतो. तो ज्ञानाचा ज्ञ आहे. याचं कारण असं, की आपल्याला स्वतःला संकटापासून दूर ठेवणं, कुठल्याही खड्ड्यात न पडणं वगैरे, असं काही भीती, ही संवेदना, भीती कशामुळे आहे? भीती आहे म्हणूनच माणूस जिवंत आहे ना. नाहीतर मग तो भीतीपासून दूर राहिला नसता, त्याचा बचावही झाला नसता. हं. भीती आहे म्हणून माणूस जगतो, पण वेदना आहे म्हणून माणूस शिकतो. मूल रांगत जाते. तवा गरम आहे, आई ओरडते तिकडून. ते ऐकत नाही. बोट लावतं त्याला. भाय करून ओरडतो. मग त्याला हे ज्ञान प्राप्त होतं, की अरे याला हात लावू नये. मग दुसऱ्या अजून एखाद्या गरम ठिकाणी जाईल किंवा दुसऱ्या एखाद्या ब्लेड वगैरे सारखं हातात घेईल. मग त्याला कळतं, की ह्यानी कापतं, यानी भाजतं, याला हात लावू नये, याच्यापासून दूर राहावं. हे शिकवत जाते ती वेदना. हे बघा, वेदनेशिवाय माणूस जगू सुद्धा शकत नाही. कुष्ठरुग्णांची बोटं का बरं झडतात? त्यांना जंतू काही बोटं नाही झडवत त्यांची. जंतू फक्त वेदना बधीर करतो आणि बधीर झालेल्या बोटांना वेदना जाणवत नसल्यामुळे त्याला झालेल्या जखमा, कट्स आणि इन्फेक्शन्स, ही त्याला काही जाणीवच होत नाही, म्हणून ते झडत जातात. कुष्ठरुग्णाचं नाक झडतं, बोटं झडतात. म्हणजे आता तेवढे तसे कुष्ठरुग्ण राहिले नाहीत, पण तो एकेकाळचा तो कॉमन हे होतं. याचं कारण त्यांना ते बधीर झालेले असतात. वेदनेशिवाय बोटं झडतील तुमची. वेदना तुम्हाला शिकवते. वेदनेमुळे माणसाला कळतं, की याच्यापासून दूर राहावं. हे चांगलं नाहीये. हे हातात घेऊ नये, याला हात लावू नये. आता जो दुसरा भाग आहे, जो तुझ्या प्रश्नाचा आहे, की काही माणसं फार घाबरतात, हो. काही माणसं घाबरत नाहीत. इथे सब्जेक्टिव्ह फिनॉमिना येतो. खरी वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत आहे. बापरे! ते इंजेक्शन
डॉक्टर असे उडवताना थोडे थोडे थेंब मग जवळ येताना तेव्हाच खूप हल्लागुल्ला करतात मुलं. मुलांना जर पाहिलं लहान मुलांना हल्लागुल्ला केव्हा करतात? त्याला पकडून नेताना मग तो कंपाऊंडर त्याला बसवतो. ते डॉक्टर हे करायला लागतात, भरायला तिथेच त्याला ओरडा-आरडा नुसता पूर्ण दवाखाना डोक्यावर घेणारी मुलं आपण पाहिलेली आहेत. द्या इंजेक्शन असं म्हणणारं मूल पाहिलेलं नाहीये. ते शिकण्याच्या अवस्थेत आहे. वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत आहे. आता ते सगळं खरा छळ कशात आहे? आता मी तुझा छळ करणार आहे आणि त्यांनी ते जर वायर किंवा त्या चाकू किंवा काही जर दाखवले, हं. खरा छळ हा आता मी तुझा छळ करणार आहे वाक्यात आणि हे वाक्य संपून प्रत्यक्ष छळ सुरू होण्यामधला आहे. आता मी तुला इंजेक्शन देणार आहे. ह्या वाक्यात आणि प्रत्यक्ष टोचण्यामध्येच खरी वेदना आहे. एकदा टोचून स्किनच्या आतमध्ये गेलं, क्षणभर खरं म्हणजे मुंगी चावल्यासारखाच त्रास होतो. हो. नंतर काहीच होत नाही. वेदना संपली तिथे. मग सुरू होतं ते दुःख. कारण दुःख हे सब्जेक्टिव्ह आहे. ते भावनेचं केंद्र ठरवतं आणि ते किती व्यक्त करायचं आणि किती नाही हे तुमच्या माझ्या हातात आहे. हं. मग मी जर ठरवलं की द्या इंजेक्शन, काही नाही. समजा तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही मरणार आहात, हे इंजेक्शन नाही घेतलं तर तुमचं काही खरं नाही आहे. तर तुम्ही "अरे बापरे! नको" असं कराल का? द्या, द्या. 1 नाही 10 द्या हो. कशाकरता आपण करतो आहोत हे वेदना सहन, याच्यावरही गोष्टी अवलंबून आहेत. सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत काही, ज्याचा स्वभाव भित्रा आहे असं आपण म्हणतो हो. किंवा जो तयार नाही आहे त्याच्यासाठी किंवा त्याला त्याचं महत्त्व कळत लहान मुलांमध्ये त्यांना त्याचं महत्त्व नाही कळत. तुम्ही मोठे झाले आणि समजा काही तुम्हाला फॉरेनला जायचं आहे आणि तुम्हाला काही प्रिव्हेंटिव्ह इंजेक्शन्स घ्यायचे आहेत. तुम्हाला अजिबात काही वाटत नाही त्याचं. तुमचं उद्दिष्टच वेगळं आहे आणि तुम्हाला एवढं ज्ञान प्राप्त झालं आहे की हे चांगल्यासाठी आहे आपल्या. हं, हं. कोविडच्या काळामध्ये लोकांनी रांगेत राहून राहून हे घेतले. कारण कोविडपेक्षा 2 इंजेक्शन टोचून घेणं चांगलं आहे. त्याशिवाय व्हिसाही मिळत नाही, काही अनेक कामं होत नाहीत. कोविडचं व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट जरुरी आहे. वेदनेचा काही संबंधच नाही तिथे. हा एक भाग आहे. वेदना ही खूप सब्जेक्टिव्ह याच्यासाठी आहे. एक प्रयोग सांगतो मी, मागेही सांगितलं असेल. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये हेनरी बीचर नावाच्या एका ॲनेस्थेटिस्टने स्टडी करून त्याचा सगळा भाग प्रकाशित केला तो असा, की तो जेव्हा फ्रंटवर गेला, त्यावेळी त्याला असं दिसलं, की सैनिक खूप मोठ्या आघाताच्या वेदना सहज सहन करतात. 75% सैनिक म्हणतात, की आम्हाला ॲनाल्जेसिक्स नको, आम्हाला वेदनाशामक औषधं नको, करा ऑपरेशन. लोकल बधीर करूनही केलं तरी चालेल. हेनरी बीचर असं म्हणतो, की ज्या आघातांसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये, शहरामध्ये मला प्रचंड ॲनेस्थेशिया द्यावा लागायचा आणि तरीही ॲनेस्थेशिया तात्पुरती व्यवस्था आहे. ती उतरल्याच्यानंतर वेदना जाणवतातच. तर त्यावेळी खूप कटकट करणारे लोक मी पाहिले. इथे मी आघाडीवर पाहत होतो, सैनिकांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. याचं कारण असं की पेन थ्रेशोल्ड वाढलेलं आहे. याचं कारण असं आहे की सैनिकांना विशेष त्याची मानसिक तयारी आहे आघातांची. हं, हं. दुसरी गोष्ट अशी की सुटकेचा एक किरण त्यांच्या आयुष्यात, की आता माझा पाय कापला गेलेला आहे. आता मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आणि या युद्धाच्या वातावरणापासून मी दूर जाणार. हं. कुटुंबात परतणार, मुलाबाळात परतणार. तेव्हा पेन इज व्हेरी सब्जेक्टिव्ह फिनॉमिना. म्हणून पेनचा हा पॅराडॉक्स आहे की पेन जितकं फिजिकल आहे तितकंच ते मानसिक आहे, तितकंच ते मांडण्यावर आहे हो. आणि दोन्ही तुल्यबळ आहे. हा काही तत्वज्ञानाचा खेळ नाही आहे शब्दांचा. दोन्ही तितकीच तुल्यबळ आहेत. ज्यावेळेस आणि सर आपण पेन किंवा वेदना ही मानसिक आहे म्हणतो, त्यावेळेस शारीरिक आघाताशिवाय सुद्धा ती भावना असू शकते का? म्हणजे विदाऊट एनी फिजिकल पेन पेन जाणवू शकतं का? म्हणजे कुठलाही काहीच झालेलं नाही खरं तर. म्हणजे जसं आपण हार्टब्रेकच्या बाबतीत म्हणतो किंवा कोणाचा तरी काय ब्रेकअप झाला आणि इमोशनल हार्टब्रेक पेन. झालं, इमोशनल पेन आहे. तर ते सुद्धा तेवढ्याच पातळीचं पेन असतं, दुःख, वेदना असते का? अगदी गमतीचा भाग सांगतो की आघातामुळे झालेली वेदना आणि हार्टब्रेकमुळे, प्रेमभंग झाल्यामुळे झालेली वेदना, याच्यामध्ये मेंदूचे जे तपासण्या करण्यात आल्या, मेंदूचे पेट स्कॅन, MRI स्कॅन करण्यात आले, तर मेंदूमधला तोच भाग, सारखाच भाग उद्दीपित झालेला होता, ॲक्टिव्ह होता, जो म्हणजे तुम्हाला पाय फ्रॅक्चर झाला आणि हृदय फ्रॅक्चर म्हणण्यापेक्षा प्रेमभंग झाला. मेंदूच्या पातळीवर क्रिया जवळजवळ सारख्या आहेत. याच्यावर अजून एक गमतीची गोष्ट सांगतो, की
शास्त्रज्ञांनी विचार केला, की जर असं आहे, तर मग ज्याप्रमाणे काही दुखणं आलं, त्या ऑस्टिओआर्थरायटिस झाला, गुडघे किंवा काय फ्रॅक्चर झालं काय, तर ॲनाल्जेसिक्स वेदनाशामक औषध देण्यात येते. हो. प्रेमभंगावर वेदनाशामक काम करतील का? तर ती काही प्रमाणात काम करताना आढळली. अरे बापरे! द इमोशनल पेन आफ्टर हार्ट ब्रेक समवॉट रिड्यूस्ड विथ द यूज ऑफ ॲनाल्जेसिक्स. म्हणजे उद्या जर एखादा डॉक्टर माझा प्रेमभंग झालाय 2 गोळ्या लिहून देता का क्रोसिनच्या आणि याच्या सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या आणि त्या पोरीचा फोटो पाहू नका मात्र. काय म्हणतात त्याला? एक खूप सुंदर शेर आहे. तो मला पूर्ण आठवत नाहीये, की मोहब्बत की राह में, हे ज्या लोकांचं लक्ष फक्त पैसे कसे कमावता येतील याच्यावरती असतं. मोहब्बत की राह में माना के दर्द बेइंतिहा होगा. मोहब्बत की राह पर माना के दर्द बेइंतहा होगा. इसी राह पर मेरे ख्याल में एक मेडिकल का दुकान बहुत चलेगा. तर शेवटी कसं आहे, की इमोशनल डिस्ट्रेस, इमोशनल पेन, आपले पेनच आहे ते आणि टिश्यू डॅमेज. मूळ प्रश्न असा होता तुझा, तो फार महत्त्वाचा होता. तो असा आहे, की काहीही टिश्यू डॅमेज म्हणजे कुठल्याही प्रकारचा आघात झालेला नसताना सुद्धा वेदना जाणवू शकतात का? अलबत्त जाणवतात. एवढंच नव्हे, त्याला ॲलोडायनिया म्हणतात, की जिथे प्रत्यक्षात कुठलाही आघात नाही, कुठलंही दुखणं सुद्धा नाही. डॉक्टर म्हणतात, की काहीही नॉर्मल आहे सगळं. ऑर्थोपेडिक सर्जनकडे जा. अंग दुखते, पाय दुखते, हात दुखते, कंबर दुखते आणि मग मला शायटिका असेल का? आणि मला मग काहीतरी हे झालं असेल का? डॉक्टरांना काहीच सापडत नाही. माणसाला वेदना जाणवतात आणि त्याच्यापुरत्या त्या खऱ्या असतात. तो काही सोंगढोंग करत नसतो. याचं कारण असं आहे, की आपल्या वेदनांचं वर्गीकरण खूप प्रकारे करता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, की शेवटी अशा वेदना असतात, की ज्याला काहीही शारीरिक कारण आढळत नाही. सर्वसाधारण लोकसंख्येच्या जवळजवळ 20% लोक या वेदनेने पीडित असतात. बरं. सहसा असं वर्गीकरण करण्यात येतं, की 3 महिन्यापेक्षा जास्त काळ तुम्हाला सतत वेदना जाणवत असेल, तर मग ते क्रॉनिक पेन म्हणण्यात येतात. आणि पेन मॅनेजमेंट क्लिनिक्स आहेत. पेन मॅनेजमेंट ही एक वेगळी विधा आहे, शाखा आहे. काही लोक नुसतं पेन मॅनेजमेंट क्लिनिक चालवतात, इन्स्टिट्यूट चालवतात. पेन मॅनेजमेंटमध्ये खूप प्रकारचं डेव्हलपमेंटही झालेलं आहे. ते डेव्हलपमेंट जे आहे ते मुख्यतः जसं पहिली चेतापेशी जी खिळा घुसला, त्या स्पर्शिका रिसेप्टरपासून स्पायनल कॉर्डपर्यंतची पहिली लेवल आहे. याच लेव्हलला वेदना कशी कमी करायची? मग त्याच्यामध्ये नवनवीन ॲडव्हान्सेस जे झालेले आहेत, ते कुठल्याही प्रकारे त्या चेतापेशीचं खंडन करायचं. मग केमिकलनी ती चेतापेशी जाळून टाकायची तात्पुरती किंवा मग रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, रेडिओ फ्रिक्वेंट वेव्हज पाठवून ती नर्व्ह ब्लॉक करायची. इंजेक्शन देऊन नर्व्ह ब्लॉक करायची. आता नॅनो टेक्नॉलॉजी आल्यामुळे सूक्ष्म स्वरूपातलं औषध थेट मेरुरज्जूमध्ये स्पायनल कॉर्डमध्येच द्यायचं, की जे इतकं सूक्ष्म असतं, की ते तिथेच काम करतं. म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स इतर शरीरात इतर ठिकाणी जाणवत नाही. हा सगळा वेदनेच्या विज्ञानाचा भाग झाला. जेव्हा वेदनेचं मानसज्ञान आपण घेतो, मग मानसिक उपचार सुद्धा आहेत त्याला. ज्याच्यामध्ये CBT आहे, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा बोधात्मक वर्तनोपचार. कारण मग तिथे मानसिकता येते रुग्णाची. मग त्याच्यामध्ये मेडिटेशन आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये आजकाल काय म्हणतो व्हर्च्युअल रिॲलिटीचाही उपयोग करून घेण्यात येतो. कुठल्याही प्रकारे रुग्णाचं वेदनेपासून लक्ष विचलित करणे, ध्यान आहे, हिप्नॉसिस आहे. त्याच्यानंतर ज्याला आम्ही माइंडफुलनेस म्हणतो, निरपेक्ष मनोनुभूती, वेदनेपासून तटस्थ होणे, दूर होणे, वेदनेचा परिपूर्ण एक ऑब्जेक्टिव्ह व्ह्यू घेणे, हे सगळे मानसिक उपचाराचे भाग होतात. हे वरच्याले म्हणजे बघा, चेतापेशी पहिली स्पायनल कॉर्डपर्यंत इथे सगळं वैज्ञानिक उपाय ज्याला आपण म्हणतो, केमिकल आहेत, फिजिकल आहेत, ऑपरेशनल आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात अजून एक गमतीचा भाग सांगतो मी, तो ह्या उपचारामधला आहे.
त्याला गेट थिअरी म्हणतात. ही फार गमतीची आहे. ती अशी आहे की आघात झाला आणि पहिली चेतापेशी ती विद्युत प्रवाह घेऊन तात्काळ दाखल झाली स्पायनल कॉर्डमध्ये. या स्पायनल कॉर्डमधनं दुसरी चेतापेशी मेंदूकडे जी ती संवेदना घेऊन निघते, त्या दोहोच्या मध्ये एक गेट असतं, हं, फाटक. हं. हे गेट ठरवतं पूर्ण ओपन व्हायचं आणि ही वेदना घेऊन जाऊ द्यायची की नाही जाऊ द्यायची. आता समजा तुला एक कॉल आला आणि फोनवर तू बोलायला सुरुवात केली. त्याच वेळी दुसरा कोणीतरी फोन करायला लागला आणि सारखा सारखा फोन करायला लागला. टुक 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 आवाज येतो मध्ये. तर तू काय करशील की पहिल्याला होल्डवर ठेवशील. दुसऱ्या तर काय रे बाबा, काय आग लागलेली आहे सांग. पहिला होल्डवर जातो. हो. एखाद्या हॉटेलला एक रिसेप्शनिस्ट आहे. एक ग्राहकाला काहीतरी तक्रार करायला लागला. तेवढ्यात दुसरा मध्ये घुसला आणि तो मोठा आवाज करून बोलायला लागला. तर पहिला तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा. याचं म्हणणं आधी ऐकू. याला आधी नको हां. करू. गेट थिअरी नेमकं हेच करते. ती असं करते की तुम्हाला एका ठिकाणी आघात झाला. टिश्यू डॅमेज झाला, काहीतरी झालं. तर या जखमेभोवताली जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे टच प्रेशर अशा प्रकारचे जर इनपुट्स दिले, थोडक्यात म्हणजे भोवताली तुम्ही व्हायब्रेशन, मसाज, डीप टच अशा मसाज असं असं जर काही केलं, तर तिथल्या चेतापेशी त्याच वेळी स्पायनल कॉर्डमध्ये दाखल होतात आणि त्या जास्त प्रमाणात आपण टच करत मसाज करत असतो म्हणून त्या आधी दाखल होतात आणि त्यांना वर वाट दिल्या जाते आणि वेदना घेऊन जाणारी जी चेतापेशी आहे तिला म्हटलं जातं थांब, गेट बंद करते ते. तुम्ही झेंडू बाम लावता हो. कपाळाला, तुम्ही मसाज करता जखमेभोवती, तुम्ही बर्फ फिरवता भोवताली. भोवतालच्या चेतापेशी कॉम्पीट करतात वेदना घेऊन जाणाऱ्या चेतापेशीशी आणि तिथे मग ते ठरवतं की अरे इसको पहिले जाने दो, ये बॉम्ब मार रहा है इसको. हे गेट बंद करून ह्या संवेदना वर जातात. काउंटर इरिटेशन ही गेट थिअरीवर आहे. म्हणजे चेतापेशींची दिशाभूल करण्यात येते आणि त्याच्यामुळे वेदना कमी होते. आणि हे अत्यंत ॲक्युपंक्चर म्हणजे काय आहे? भोवताली तुम्ही टोचायला सुरुवात करा. आता त्या सहज सहन होण्यासारख्या गोष्टी आहे ना. इथे फार मोठी जखम आहे, पण त्या जखमेभोवताली तुम्ही पिना टोचायला सुरुवात केली. हो. तर त्या कॉम्पीट करतात या संवेदनेशी आणि त्या आधी वर जातात. त्या सहनीय असतात. त्याचं काही नाही आणि ते आपल्याला दिसतायत, करतात आहेत म्हणून. हो. काहीतरी काउंटर इरिटेंट, त्यामुळे नोन पेन व्हायब्रेशन आहे. हां, नोन पेन आहे. त्याच्यामुळे मूळ वेदनेचं गेट बंद होतं आणि हे गेट सुरू होतं आणि वेदना वर जाते. ती मूळ वेदना जी आहे ती शमन होतं, तिचं थांबते ती. ही गेट थिअरी. त्याच्यामुळे बघा आता इथपासूनच सुरू होतं की यू कॅन निग्लेक्ट पेन. तुम्ही एखाद्या ठिकाणच्या वेदनेकडे दुर्लक्ष करू शकता. तुमचं शरीर करू शकतं, तर मन तर सहज करू शकतं. हं. मग मनामध्ये सुद्धा आणि मग शेवटी कसं आहे की शेवटी सगळं मनावर अवलंबून आहे, मानून घेण्यावर आहे. आपण असं म्हणतो स्ट्रेस इज नॉट इन द सिच्युएशन, स्ट्रेस इज इन द माइंड. तुम्ही मानलं तर आहे आणि मानलं तर नाही आहे. सुख काय, दुःख काय, वेदनाही मानण्यावर आहे. ज्यावेळेस आपण आता म्हणतो की वेदना ही मानण्यावरती आहे, त्यावेळेस कोणत्या फॅक्टर्स वरती ती वेदना मला किती जाणवणार आहे हे ठरतं. म्हणजे जसं आता आपण त्या प्रेशरच्या त्या सुईचं उदाहरण घेतलं. मला ज्यावेळेस माहिती आहे की मला हे फिजिकल आघात होणार आहे, मला ज्यावेळेस दिसतं आहे, त्यावेळेस मला त्याच्याबद्दलचा टॉलरन्स जास्त वाढतो का? आणि काय फॅक्टर्स ह्या सगळ्या गोष्टींना इन्फ्लुअन्स करतात? मग त्याला काही कल्चरल फॅक्टर्स आहेत का? आणि आपण हेही म्हणतो की कसं बायकांमध्ये पेन टॉलरन्स जास्त असतो. कारण त्या प्रेग्नन्सी सारख्या एवढ्या मोठ्या पेनफुल गोष्टींमधनं जातात. तर काय वेगवेगळ्या फॅक्टर्स कॉन्ट्रिब्यूट करतात ज्यावेळेस तुम्हाला वेदना ही भावना जाणवते? वेदनेची भावना ही अत्यंत इन्फ्लुएन्सेबल आहे. ती अनेक फॅक्टर्सनी आहे. त्यातलं एक फॅक्टर आहे कल्चरल फॅक्टर तर महत्त्वाचा आहे. कल्चरल फॅक्टर इतका महत्त्वाचा आहे की कल्चर इज रिलेटेड टू पार्टली युअर लाईफस्टाईल, युअर रिलिजियस बिलीफ्स. विशेषतः आपल्याकडे आपल्याला असं दिसतं की देवाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये कितीही त्रास होऊ द्या, कितीही कष्ट होऊ द्या, माणसं ते कष्ट सहज सहन करतात. काही ठिकाणी अशा प्रथा आहे की त्या प्रथांमध्ये माणसं जिभेमध्ये मोठं दाभण टोचून घेतात किंवा हो. गालातून तो एक सुई हो, टोचून हो. घेतात
किंवा काही प्रथा अशा होत्या, आता आहेत कितपत मला माहीत नाही, की पाठीच्या स्किनमध्ये हूक अडकवायचे आणि तो मग वर लटकतो. लटकतो. बरोबर. हे सगळं तो आनंदाने सहन करतो. किंवा काट्यांमध्ये उड्या मारतात लोकं. लोकं काट्यांमध्ये आगीवरनं चालत जाणे वगैरे, त्याच्यामागे इतरही काही गोष्टी आहेत. परंतु त्याच्या तळाशी हीच भावना आहे, की मी हे सगळं ईश्वरासाठी करतो आहे, भक्तीपोटी करतो आहे, श्रद्धेपोटी करतो आहे. त्या गमतीचा किस्सा मागे मी सांगितला होता, मला वाटतं, की एक बाई सांगत होत्या, की त्यांना देवस्थानाचं दर्शन घ्यायचं होतं दक्षिणेतल्या, जिथे लाखो लोकं येतात वगैरे. खूप रांग लागते. अगदी व्ही-आय-पी तिकीट काढलं तरी 10-10 तास लागतात वगैरे, वगैरे. तर मिस्टर एका मोठ्या पोस्टवर गेले, तर त्यांनी व्ही-आय-पी पास मिळवला. त्यांनी जाऊन थेट उभं केलं त्या गर्भगृहामध्ये. दर्शन झालं भरपूर आणि बाहेर निघाल्यावर ती बाई म्हणे, "काही मजाच नाही आली" म्हणे. "हे कसलं पुण्य आपल्याला मिळणार आहे? उलट आपल्याला शिव्याशाप मिळतील. हजारो भक्तांना तुडवत आपण समोर गेलो, डायरेक्टली त्यांनी उभं केलं." मला आत्ता मी एका मोठ्या देवस्थानात गेलो. मी कॉन्फरन्सला गेलो होतो. तर तो म्हणे, "सर तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे का?" आता बायको म्हणाली, "हो" म्हणून मी हो म्हणालो. मला काही फारसं त्याच्यात मंदिराचं कोरीव काम वगैरे असेल तर मी ते पाहतो. कारण तिथे माझी आस्था आहे. बाकी प्रत्यक्ष दर्शन या घटनेमध्ये मला फारसा त्या अर्थाने आहे नाही. तर तो म्हणे, "काही प्रॉब्लेम नाही, चला." आणि त्यांनी नेलं थेट आणि फक्त त्या देवस्थानामध्ये त्या मूर्तीच्या मांडीवरच बसवायचं राहिला फक्त. मजा नाही आली. कष्टाशिवाय जे मिळतं ते सुख. आणि शेवटी इथे बघा, वेदना, दुःख आणि सुख हा सगळा एकच प्रवास आहे. दुःखाशिवाय सुखाला महत्त्व नाही आणि सुखाची महत्ता जी आहे ती फक्त दुःखाच्या प्रतवारीवरच ठरते. सुख आणि दुःख वेगळे नाही आहेत. आता सुखावरती वेगळा एपिसोड करण्याची गरज नाही आहे. आपण दुःखावरती एपिसोड केला, संपलं. कारण दुःखाचीच दुसरी बाजू सुख आहे. किंबहुना दुःखाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सुखालाच आपण किंमत देतो आणि त्याचंच महत्त्व उरतं शेवटी. कष्टमय प्रवास करून शेवटी तुम्ही ट्रेकिंग, हायकिंग करता. कष्टमय केल्याच्या नंतरच मग ती जी अनुभूती होते, की वरचा हे सर केल्याचा किंवा वरती जाऊन पोहोचल्याचा जो आनंद काहीतरी आहे. मिळवल्याचा. तुम्ही हेलिकॉप्टरवर नेऊन तुम्हाला सोडलं तर मजा येईल का? नाही मग. रोपवेवरून डायरेक्टली वर नेलं तर मजा नाही येणार ती. कल्चरल फॅक्टर्स आपण हो. कोणकोणते फॅक्टर्स आहेत? हो. एक कल्चरल फॅक्टर आहे, धार्मिक फॅक्टर आहे, श्रद्धेचा फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर गोल. म्हणजे तुम्ही ठरवलेली आहे एखादी गोष्ट. मग कितीही कष्ट होऊ द्या, हे मी मिळवणारच, इथपर्यंत मी जाणारच, हे मी करणारच. मग त्या कष्टाचं काहीच वाटत नाही, वेदनेचं काही वाटत नाही. किंबहुना आपण जसं नो पेन नो गेन जे आपण हो, म्हणतो, हो. त्याची पुन्हा पुन्हा आठवण जी होते. पेन इज इन्फ्लुएन्सेबल बाय दीज फॅक्टर्स. तुमची मानसिकता कशी आहे? तुम्हाला पेनचं एक्सपोजर झालं आहे का? तुम्हाला ते मिळवायचंच आहे का? की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने, किंवा ज्याला आपण म्हणतो की सब कहाँ सीखते हैं बातों से, सबको एक हादिसा जरुरी है. शेवटी प्रतिकूलतेशिवाय प्रगती नाही, वेदनेशिवाय सुख नाही. झाडाला फुलं येण्यासाठी त्याचं पाणी तोडावं लागतं. तुम्ही संत्र्याच्या बागेमध्ये जा, तो म्हणे पाणी तोडायची वेळ आली. म्हटलं पाणी तोडायची म्हणे, मग पाणी कमी करावं लागतं म्हणे झाडाचं. म्हटलं का बरं? तर म्हणे पाणी तुटल्यानंतरच तो फोलिएज स्टेजवरनं फ्लॉवरिंग स्टेजवर जाते झाड. जर तुम्ही झाडाला खूप पाणी देत राहिलात तर झाड हिरवंगार राहते, पण त्याला फुलं येत नाही. कारण फुलं येणं म्हणजे मग पुढची स्टेप, पुढच्या सीड फॉर्मेशन वगैरेची. ते झाडाला कळतं की भरपूर पाणी आहे, आता काही गरज नाही आहे. जेव्हा झाडाला कळतं की आता पाणी मिळत नाही आहे, आता आपल्या पुढच्या स्टेज सुरू केल्या पाहिजे, सीड्स, म्हणजे आपल्यासारखी इतर झाडं निर्माण झाली पाहिजे. फुलपाखराचा कोश जो असतो, तो कोमट पाण्याने तो सोपा केला तोडण्यासाठी, त्या अळीला फुलपाखरू बनवून बाहेर पडण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. तर त्या अळ्या, ज्याचं कॅटरपिलरचं रूपांतर याच्यामध्ये बटरफ्लायमध्ये होतं, तर ते पटकन बाहेर येतात. पटकन बाहेर आलेले फुलपाखरं थोडेसे उडून मलून पडतात. कारण कोश तोडण्याची ताकद असलेले स्नायूज डेव्हलप होत नाही. तुम्ही जर त्यांचा मार्ग सोपा केला तर ते जगत नाही.
कारण कोश तोडण्या इतपत ताकद छोट्याशा त्या स्नायूंमध्ये येण्यासाठी तो कोश तोडण्याची त्यांची क्षमता पाहिजे, तर ते मग दूर उडू शकतात. हं. पक्षी पिल्लांना भरवते त्यांच्या पंखात ताकद येईपर्यंत, त्याच्या पाठीवर घेऊन उडत नाही. तेव्हा प्रतिकूलतेशिवाय प्रगती नाही आणि वेदनेशिवाय सुख नाही, वेदनेशिवाय गती नाही. वेदना हे शिकवते आपल्याला. क्रॉनिक पेन कमी करण्यासाठी एक गमतीची गोष्ट सांगतो, की क्रॉनिक पेन कशामुळे, जसं आता मग आपण म्हटलं, की काहीच नाही आहे तरी वेदना जाणवतात. मग तुला काही नाही आहे म्हणून पाठवून दिलं तर तो बिचारा भटकत राहील. हो. शेवटी ती वेदना ही खरी आहे. अरे तुला काही झालेलं नाही आहे, एक्सरेमध्ये काही दिसत नाही, पण मला जाणवते ना. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. बिकॉज देअर ब्रेन इज नाव वायर्ड फॉर क्रिएटिंग पेन. त्यांच्या मेंदूला वेदना जाणवून घेण्याची सवय लागलेली आहे आणि ती खरी आहे. शरीरात काही झालं नाही म्हणून काय झालं? तिथे सगळ्यात जास्त उपयोगी वेदना शामकाच्या व्यतिरिक्त वेदना शमन करण्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोळ्या कोणत्या माहीत आहे का? अँटीडिप्रेसंट्स. याचं कारण असं आहे, की ज्यावेळी मेंदूला वेदना जाणवते आणि भावनिक मेंदू आणि सेन्सरी कॉर्टेक्स, आपण दोन गोष्टी बघू. तर भावनिक मेंदू हा काय करतो, की वेदनेच्या ठिकाणी जेव्हा डिसेंडिंग इफरंट ज्याला पाथवेज म्हणतो आपण, तो तिथे जाऊन काहीतरी आता मदत द्यायची. तर तो जे सिक्रीट करतो ते सगळे माणसाच्या मनाचा आनंद वाढवणारे, म्हणजे सिरोटोनिन, डोपामिन, ओपिऑइड्स अशा स्वरूपाची रसायन असतात जी आनंद वाढवतात. म्हणून दुःखावर सुख का बरं आहे? उगाच नाही आहे. दुःखानंतरच सुख मिळते हे जे आपण म्हणतो. हो. खूप कष्ट केल्यावर जो आनंद होतो, यात कष्टाने तिथे मेंदू ओपिऑइड्स म्हणून खूप व्यायाम केल्यावर, श्रम केल्यावर एक प्रसन्नता जाणवते. ती ओपिऑइड्समुळे आहे. ती अपार कष्टानंतरच येते. अँटीडिप्रेसंट्स काय करतात? सिरोटोनिन लेव्हल वाढवतात, डोपामिन लेव्हल वाढवतात. म्हणून वेदना शमनामध्ये सगळ्यात महत्त्वाची औषधं कुठली आहेत? अँटीडिप्रेसंट्स आहेत. ॲनाल्जेसिक्स नाही आहेत. तिथं एका लेव्हलला काम करणार आणि त्याचं हे संपून जाणार. अँटीडिप्रेसंट्स तुमचा नजरिया बदलते. वेदनेकडे पाहण्याचा तुमचा एक कारण ते आनंद निर्माण करणारी सिरोटोनिन आणि हे सगळं वाढवतो. हो, हो. हा फार्मॅकॉलॉजी म्हणजे औषधोपचार वेदनेचा. हो. हा महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपण वेदना आणि त्यातनंच दुःख आणि मग त्यातनं सुख म्हणतो, त्यावेळेस त्या वेदनेची, त्या दुःखाची सवय लागू शकते का आणि त्याचं व्यसन लागू शकतं का? म्हणजे अशी माणसं असतात ना, की ज्यांना आवडतं दुःख झालेलं, वेदना झालेली. म्हणजे मला पण, मी व्यायाम करून आलो आणि पाय दुखायला लागले ना, की मला असं हात लावला आणि ते दुखलं ना, की छान वाटतं. म्हणजे मला माहीत नाही ते किती विक्षिप्तपणाचं आहे, पण ते हे इतक्या लेव्हलपर्यंत ठीक आहे. पण मग काही-काही लोकं त्यासाठी स्वतःला सेल्फ हार्म करून घेतात आणि मग स्वतःला कापतात. सेल्फ हार्मपर्यंत ते जातं. अर्थात त्यातनं काहीतरी प्लेजर मिळत असेल, म्हणजे त्या पेनबद्दल आपण बोलतोय, त्यातनं काहीतरी प्लेजर मिळत असेल म्हणूनच या गोष्टी होत असतील ना? तर पेन आणि प्लेजर यांचंही काही नातं आहे का? बिलकुल आहे. नासिर नावाचा एक शायर आहे. पी जा अय्याम की तलखी को हंसकर नासिर, हं. के गम के सहने में भी कुदरत ने मजा रखा है. वाह, वाह, वाह! वाह, वाह, वाह! प्यार में है जीवन की खुशी, देती है खुशी कई गम भी. तेव्हा दुःखामध्ये, दुःख सहन करण्यामध्ये एक रिलीफ आहे. आणि आता सेल्फ हार्मची गोष्ट वगैरे तू केली. मला आता परवाचीच गोष्ट आठवते. एक मुलगी आली माझ्याकडे आणि कॉलेजमध्ये शिकणारी. तिला ब्लेड मारून घेते ती हातावरती. आणि कारण विचारल्याच्या नंतर मग मला वाईट वाटलं. मला असं वाटलं, तसं वाटलं वगैरे हे सगळं झालं. मला मैत्रिणी बोलत नाहीत. माझ्याशी नीट वागत नाही. मी एकटी पडलेली आहे. मला पाहिजे ते मिळालं नाही. मी अपयशी आहे वगैरे, वगैरे. सगळं झाल्याच्या नंतर मी विचारलं तिला, की हे सगळं अनेकांच्या बाबतीत होते. तू याच्याही पूर्वी अनुभव घेतलेला आहे. तुला कमी मार्क मिळाले 10वी मध्ये किंवा याच्यामध्ये ते वगैरे सगळे. पण या कापून घेण्याने काय ते त्याच्यात थोडीच बदल होणार आहे. मैत्रिणी तुला मिळत नाहीत, तर तू मैत्री वाढवण्याचा प्रयत्न कर. काही ग्रुप्स जॉइन कर. काही ॲक्टिव्हिटीज कर, तर तुला मैत्रिणी मिळतील. कापून घेण्यापुढे मैत्रीण मिळणार आहे. तर ती असं म्हणाली, की "हो, खरं आहे. मी कापून घेते कारण मला कापल्यानंतर बरं वाटतं." ब्लेडनी, बऱ्यापैकी धारदार ब्लेडनी. का बरं वाटतं? ते बरं वाटण्याच्या आधी काय असतं, की जे जातंय? तर ती म्हणाली, "मला माहीत नाही.
पण मी अस्वस्थ आणि बेचैन असते. मला खूप असं कंटाळा आलेला असतो आणि मला काहीतरी असं करून घ्यावं वाटतं आणि हे केल्यावर मला बरं वाटतं. मग करून घ्यावंसं वाटलं तर तू कॉफी करून पी. आई-वडिलांबरोबर गप्पा मार किंवा झोप काढ, टीव्ही पहा, हं. एखादी सीरीज पहा Netflixवर काय कुठे असेल ते. हे काय आहे? तर ते म्हणे हे केल्यानंतर मला बरं वाटतं. मग नंतर मला असं लक्षात आलं, सगळ्यात महत्त्वाचा भाग पेन रिलीफसाठी गिल्ट फीलिंग कमी होते. मानसशास्त्र असं सांगतं, की तुम्हाला जेव्हा स्वतःला क्लेश देऊन बरं वाटतं, याचा अर्थ तुम्ही कुठल्यातरी एका पाप भावनेने जे आपल्या हातून घडलं असेल किंवा नसेल पण त्याला वाटते आहे, हं. त्याच्यातून स्वतःला क्लेश देऊन, आत्मक्लेश, सजा देऊन माणूस ते गिल्ट फीलिंग कमी करतो. बापरे! नाहीतर एवढं मोठं हे कोणाला वाटेल ना असं? अ, तर हाही एक भाग आहे, की पेन प्लेजरेबल आता जसं तू म्हणाला, की दुखणं लोकांना आवडायला लागतं का काही जणांना. तर दुखण्यामध्ये हे एक सुख आहे, की त्याच्यामुळे गिल्ट फीलिंग कमी होते. दुखण्यामध्ये हे एक सुख आहे, की त्यांनी आणि कष्टानंतर सुख मिळतं. त्याच्यामुळे खूप स्वतःला दमवणं, खूप एक्झर्ट करणं, खूप त्रास घेणं जो एखाद्या नोबल कारणामुळे होतं. जो एखाद्या नोबल कॉजसाठी उपास करतो आहे, उपोषणाला बसलेला आहे. त्याला हंगर पॅन्ग्स जाणवत नाहीत. कारण त्याच्यासमोर एक मोठं वेगळं ध्येय आहे. हं. त्याच्यामुळे सुद्धा आत्मक्लेश हे प्लेजरेबल होतात. अगदी माणसाच्या तळाशी मनाच्या क्लेश हे प्लेजरेबल होण्याची कारणं ही गिल्ट फीलिंग कमी होणे ही एक आहे आणि माझ्या आत्मक्लेशामुळे मी कोणाचं तरी भलं होईल असं काहीतरी त्याच्या मनात असतं. त्याच्यामुळे पेन फीलिंग्ज आर यूज्ड फॉर गेनिंग प्लेजर आणि शेवटी दुःख आणि सुख ह्या दोन बाजू नाही ती एकच भाग आहे तो मेंदूच्या पातळीवर सुद्धा. म्हणून मग ओव्हर एक्झर्शनमुळे तेवढेच ओपिऑइड रिलीज होतात, तेवढंच सेरोटोनिन, तेवढंच डोपामिन. ती एक भावना अनुभवण्यासाठी माणसं पुन्हा-पुन्हा. काही ठिकाणी रिलेशनशिपसाठी जसं गडकऱ्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, की मुलीला सासरी पाठवताना जे दुःखाचं सुख आणि सुखाचं दुःख मुलीच्या बापाला होतं, त्याची कल्पना मुलीच्या बापाखेरीज अन्य कोणाच्याही बापाला येणं शक्य नाही आहे. कारण त्या कष्टामध्ये एक सुख आहे. तो आनंदाने सहन करतो. ज्यावेळेस आपण आता पेनबद्दलच बोलतोय, मला कदाचित हा त्याच्या पुढचा थोडासा मुद्दा आहे आणि आपण खुसफुसमध्ये बोलतो आहोत म्हणून. तर BDSM जे आहे म्हणजे संबंध करताना काही लोकं एकमेकांना इजा करून घेतात, मार देतात किंवा काय मेण टाकलं गरम अंगावरती, बांधून ठेवलं, इजा केली आणि त्याच्यानंतर संबंध केले. यात तर गिल्ट चा काही संबंध नसेल ना, म्हणजे यात तर तुम्हाला त्याच्यातनं अपेक्षित फक्त प्लेजरच आहे. तर यावेळेस जिथं तुम्हाला एका आनंदाचा, सुखाचा शोध घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय एका कृतीमधनं, शारीरिक क्रियेमधनं, त्यावेळेस होणारं जी दुःख आहे, वेदना आहे, ती काय पद्धतीनं प्लेजरेबल ठरते? परव्हर्ट प्लेजर ते एक माइल्ड सेक्शुअल परव्हर्जन आहे. आता म्युच्युअल कन्सेंटनीच होतं. परंतु देअर इज अ प्लेजर इन पेन व्हिच इज यूज्ड फॉर सेक्शुअल ॲक्टिव्हेशन. हं. लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी, उद्दीपन वाढवण्यासाठी, ज्याला मॅसोचिस्टिक टेंडन्सीचे जे लोक असतात, आत्मपीडेतून एक प्रकारचा विकृत आनंद हं. आणि याच्या विरुद्ध मॅसोचिस्टिकच्या विरुद्ध सॅडिस्टिक. सॅडिस्टिक म्हणजे परपीडेतून आनंद मिळणारे. समोरच्याला इजा करून. समोरच्याला इजा करून. यांना समोरच्याला इजा करून मिळतो आणि अशी जर जोडी जमली, तर मग काही प्रश्नच नाही. हं. यालाही आनंद आणि त्यालाही आनंद. तर ते एक लैंगिक परव्हर्जनचा भाग आहे. हं, हं. सॅडिझम, मॅसोकिझम. ओके, ओके. आपण आता मगाशी एक बोलताना एक मुद्दा राहून गेला, ते म्हणजे असं असतं का आणि एक हां, हां. गंमत सांगतो, की याचे याचे माइल्डर व्हर्जन्स आपल्या आयुष्यात दिसतात.
लोक तिखट खायला, काही जण तिखटबाज असतात असे. हो, हा आम्हाला तिखटाशिवाय चालत नाही हो. आणि असं जलद जहाल तिखट टाकतात आणि करत करत खातात. हो. आत्मपीडा, मॅसोचिझम. वास्तविक तिखट ही टेस्ट नाही. आपले टेस्ट बड जे आहे त्याच्यात तिखटाचा समावेश नाही आहे. टेस्ट म्हणजे गोड, खारट, त्याच्यानंतर कडू आणि आंबट. तुरट, आंबट एवढ्याच टेस्ट आहेत. तर माणसं मुद्दाम तिखट खातात. तिखट खाण्याचा अनुभूती घेणं तर नर्व्ह एंडिंग्ज आहेत. ते काही टेस्ट रिसेप्टर नाही आहे. त्या चेतापेशींच्या टोकांचा दाह म्हणजे तिखट चव. तिखट ही चव नाही आहे. तो चेतापेशींचा दाह आहे. पण तो दाह करून घेण्यामध्ये मजा आहे. अगदी घाम टिपत वगैरे. तर तो एक याच्यातलाच माईल्ड प्रकार आहे हं, हं. महत्त्वाचा. मला असं वाटतं की आपण वेदनेचं विज्ञान पाहिलं, वेदनेचं मानसज्ञान पाहिलं. हो. आता वेदनेचं तत्वज्ञान हा फार महत्त्वाचा भाग आहे. हो. वेदनेचं तत्वज्ञान फार महत्त्वाचं, कारण पेन इज अ पॅराडॉक्सिकल फीलिंग. पेन इज बॉडीली ॲट द सेम टाईम इट्स नॉट बॉडीली फिनॉमिना. ते शारीर आहे, पण ते तेवढं शारीरही नाही आहे. म्हणून तत्वज्ञानांना वेदनेचं आणि दुःखाचं फार आकर्षण आहे. त्यांच्या उहापोहाचा फार विषय राहिला आहे, इतका जुना, की वेदनेवर संपूर्ण म्हणजे दुःखावरती सांगोपांग भाष्य करणारा पहिला भाष्यकार म्हणता येईल गौतम बुद्ध. गौतम बुद्धांची जी 4 आर्य सत्य आहेत, नोबल ट्रुथ्स, ही 4ही आर्य सत्य दुःखावरतीच आहेत. हं. आणि त्यांचं पहिलं वाक्य असं आहे, की पेन इज इनएव्हिटेबल, सफरिंग इज ऑप्शनल. हेच वाक्य पुढे हारुकी मुराकामी यांनी पुन्हा उद्धृत केलेलं आहे. तर कन्सेप्ट मूळची बुद्धाची आहे. किंबहुना 17व्या, 18व्या, 19व्या शतकातले जे पाश्चात्य तत्त्वज्ञ होऊन गेले, दुःखावर भाष्य करणारे, त्याच्यामध्ये शॉपेनहॉर आहे, त्याच्यामध्ये नीत्शे आहे, त्याच्यामध्ये हायडेगर आहे, एक्झिस्टन्शियलिस्ट लोक आहेत हे सगळे, त्याच्यानंतर निहिलिस्ट लोक आहेत. निहिलिझम म्हणजे शून्यवाद, जो मूळ गौतम बुद्धाची कन्सेप्ट आहे. तर गौतम बुद्धांच्या या तत्त्वज्ञानाचा पूर्ण यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे. ही 4 आर्य सत्य काय आहे? पहिलं म्हणजे जीवन दुःखमय आहे. दुसरी गोष्ट, हे दुःख कशामुळे निर्माण होतं? आत्यंतिक आसक्ती, तृष्णा, अभिलाषा आणि अपेक्षा. हं. तिसरी गोष्ट, ह्या दुःखाचं निवारण करता येतं. माणसाला आपलं आयुष्य सुखकारक करता येतं, याच्यातून बाहेर पडता येतं जिवंतपणीच. चौथा जो मार्ग सांगितलाय तो अष्टांगिक मार्ग. याच्यातून बाहेर कसं पडायचं याचं पूर्ण तत्त्वज्ञान आहे ते. ही 4 नोबल ट्रुथ्स हे दुःखावरतीच आहे. त्याच्यामुळे जे म्हणजे गालिबाई असं म्हणतो की गम अगरचे जाँ गुसिल है, पर बचे कहाँ के दिल है. जाँ गुसिल म्हणजे हृदय विदारक. गम अगरचे जाँ गुसिल है, पर बचे कहाँ पे दिल है. गमे इश्क गर न होता, गमे रोजगार होता. हे नसतं तर ते असतं. दुःखाशिवाय आयुष्य नाही आहे. गमे इश्क गर न होता, गमे रोजगार होता. मग आता या दुःखातून बाहेर पडायचं कसं? माणसाला जन्म झाल्यापासून त्याची जी अनिवार्य धडपड सुरू होते जगण्याची आणि प्रगतीची आणि मग सुखाच्या ओढीची. किंबहुना नंतरचे जे पाश्चात्य तज्ज्ञ आहेत ते असं मानतात, की द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस इज द सोर्स ऑफ पेन. तुम्ही अतिसुखावहतेकडे प्रयत्न, धडपड सुरू करता. आत्यंतिक सुखाची अभिलाषा हेच दुःखाचं मूळ आहे. तेव्हा याच्यावरती बुद्धही जे सांगतात आणि नंतर आधुनिक विज्ञानाच्याही कसोटीवर जी काही उतरलेली आहे त्या कसोट्यांवर, त्याच्यात बुद्ध तत्त्वज्ञानातून निघालेलं माइंडफुलनेस आहे. माइंडफुलनेस म्हणजे निरपेक्ष मनोनुभूती. निरपेक्ष म्हणजे नॉन जजमेंटल. माणसं काय म्हणतात त्याला, एखाद्या गोष्टीला रिफ्लेक्सली सामोरे जातात आणि पटकन त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. हो. त्याच्याऐवजी त्याचं निरीक्षण करा. निरीक्षणात्मक व्हा. माइंडफुलनेसचं तत्वच हे आहे, की दुखणं आहे. एक माणूस बेडरिडन आहे. त्याला असह्य वेदना होतात आहेत. डॉक्टरांनी सगळे उपाय करून संपलेले आहेत. आणि डॉक्टर म्हणतात, की आता जास्त वेदना शामक गोळी घेणं चांगलं नाही आहे.
त्याचा किडनीवर परिणाम होतो, त्याचे इतर साईड इफेक्ट्स असतात. मुळात ते काम नाही करत आहेत. हो. अशा वेळी त्या माणसाने काय करावं? तत्त्वज्ञान उपयोगी येणार आहे का यासाठी? जरूर येणार आहे. ते तत्त्वज्ञान आहे जीवनाचं तत्त्वज्ञान. ते असं आहे की ॲक्सेप्टन्स, स्वीकार करा, आत्मस्वीकार. पुन्हा बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. ॲक्सेप्टन्स दॅट पेन इज पार्ट ऑफ युअर लाईफ अँड देन ट्राय टू इम्प्रूव्ह ओव्हर इट. माइंडफुली लिव्ह एव्हरी मोमेंट ऑफ द लाईफ. आयुष्यातला प्रत्येक क्षण निरपेक्ष मनोनुभूतीने जगा. याचा अर्थ असा की हे वाईट आहे, माझ्या बाबतीत वाईट होते आहे, हं. मीच नेहमी माझ्याच वाट्याला, मीच कमनशिबी, दुसऱ्या कोणाला का नाही, मला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहे की आहे, हे असं आहे. हो. ते टाळता येत नाही आहे. मग त्याच्याकडे ऑब्जेक्टिव्हली एका तटस्थ भावनेनी, आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर साक्षी भावनेनी, साक्षी रूपाने त्याच्याकडे जर पाहिलं तर ठीक आहे. एक लक्षात घ्या की वेदनेचं तत्त्वज्ञानही इथे कामाला आहे, वेदनेचं विज्ञानही कामाला येतं. 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट मी आधी सांगितली आहे की तुमच्या जाणीवेपर्यंत येईस्तोवर हा फक्त विद्युत प्रवाह आहे. हो. त्याचं वेदनेत रूपांतर नाही झालेलं. बरोबर. तुम्ही त्याचं वेदनेत आणि दुःखात रूपांतर करत आहात. दुसरी एक फार गमतीची गोष्ट सांगतो, प्युअर ब्रेन फॅक्ट आहे. ते असं आहे की आपल्या शरीरभर 40 लाख स्पर्शिका आहेत. शरीराच्या अंतर्गत तर अजूनही आहेत. परंतु आपल्या मेंदूला नर्व्ह सप्लाय नाही आहे. मेंदूच्या कव्हरिंगला आहे. हं. तुमचं डोकं दुखते, तुम्हाला मायग्रेन होतो. मायग्रेन कशामुळे होतो? ह्या ज्या आर्टरीज आहेत ब्रेनला सप्लाय करणाऱ्या, ह्या आर्टरीज म्हणजे रोहिण्यांच्या जी ट्यूब आहे, त्याच्यामध्ये ज्या नर्व्ह एंडिंग्ज आहेत, ही आर्टरी पल्सेट होते वेगाने आणि त्या स्ट्रेच होतात. त्या सहसा एका बाजूच्या म्हणून अर्धशिशी म्हणतो. मायग्रेनस हेडेक युजुअली अर्ध्या बाजूला होतो. प्रत्यक्ष मेंदू हा संवेदनाविहीन आहे. मेंदूला नर्व्ह सप्लाय नाही. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या हृदयाचा रक्तपुरवठा आहे, कोरोनरी आर्टरीज. पण संपूर्ण शरीराच्या संवेदना एकत्रित करणाऱ्या मेंदूला नर्व्ह सप्लाय नाही. त्या अर्थाने मेंदू बधीर आहे. मी असं त्याच्यातून निष्कर्ष काढतो की मेंदू आपल्याला तटस्थतेची शिकवणूक देतो की मी सगळीकडनं संवेदना घेईन, हं. पण मला काही जाणवणार नाही. मी तर फक्त तुम्हाला सांगतोय की हे आहे असं आहे. वाह! हे वेदनेचं ज्याला आपण प्रॅक्टिकल यूज ऑफ फिलॉसॉफी ऑफ पेन म्हणून. हं, हं. आपल्याकडे आणि ना अशी खूप उदाहरणं असतात ना, म्हणजे काय छत्रपती संभाजी महाराजांसारखं उदाहरण असेल, की इतका सगळ्या पेनमधनं, वेदनेमधनं त्यांच्या चेहऱ्यावरची एक सुरकुती पण हलली नाही. असा इतका काय कंट्रोल पेनवरती, वेदनेवरती मिळवतात काही लोकांना आला आणि काही वेळेस आपण असतो, की ज्याला अगदी काय थोडंसं लागलं तरी मला लागलंच आहे, मला दुखतंच आहे, असं खूपदा आपण करत राहतो. तर ह्या पेनवरती, या वेदनेवरती काय एक्सटेंटपर्यंत, काय पातळीपर्यंत जाऊन कंट्रोल मिळवता येतो? आणि तो म्हणजे खरं तर किती हे आहे ना, की लागलेली फिजिकल गोष्ट आहे. म्हणजे ज्याला जो फिजिकल आपण कदाचित इमोशनल पेन असेल, भावनिक पद्धतीचं दुःख असेल, वेदना असेल, त्याच्यावरती विजय मिळवता येणं वगैरे, या कदाचित गोष्टी समजू शकतो. पण ज्यावेळेस फिजिकल पेन होते, म्हणजे हात-पाय तोडले जातायत वगैरे, पर्यंत लोकं वेदना ज्यावेळेस सहन करू शकतात आणि त्यातनं बाहेर पडू शकतात, त्यावेळेस काय एक्सटेंटपर्यंत स्वतःला अफेक्ट होऊ न देता पेनवरती आपल्याला कंट्रोल मिळवता येऊ शकतो? ज्या महनीय व्यक्तींचा उल्लेख झाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन, ते असं एक लोकोत्तर जीवन होतं आणि असं लोकोत्तर व्यक्तिमत्व होतं. पण ते उदाहरणही होऊ शकतं आपल्याला की ते व्यक्तिमत्व अशा पातळीवर जाऊन पोहोचलेलं होतं, जिथे स्वराज्यापुढे, आपल्या राष्ट्रापुढे, आपल्या लोकांच्या हितापुढे ह्या गोष्टी निरर्थक आहेत. म्हणजे मी तर म्हणतो तत्त्वज्ञानाची ती सर्वोच्च पातळी आहे, की ते शरीर काय आहे? हा हं. फक्त चेतापेशींचा विद्युत प्रवाह आहे. मग आपण जे बोललो, की पेन टॉलरन्स कशाने वाढतो? उद्दिष्ट. उद्दिष्ट एका उदात्त उद्दिष्टासाठी जर तुम्ही झगडत असाल, लढत हो. असाल,
आपण असं म्हणतो की शहीद भगतसिंग आणि बाकीचे जे आपले क्रांतिकार होत हसत हसत फासावर चढले. का बरं? याचं कारण असं की एक उदात्त उद्दिष्ट, लोकोत्तर उद्दिष्ट, हं. ऐतिहासिक उद्दिष्ट, लाखो लोकांसाठी. तिथे मग तुमची व्यक्तिगत दुखणी म्हणजे कुठे आसपासही फिरकत नाही. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने मराठे पुनश्च एकदा उभे झाले स्वातंत्र्यासाठी. हं. तर तो एक फार महत्त्वाचा भाग आहे, की जिथे आपण असं आत्तापर्यंत डिस्कस केलं, की मानसिक दुःख जे आहे, त्याचा उपचार करण्यासाठी मग कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, ध्यानधारणा, हिप्नोसिस आहे, हे आहे, ते आहे. पण प्रत्यक्ष शारीर वेदनासुद्धा दुर्लक्षित करता येते. तिचं अस्तित्व, तिची महत्ता यत्किंचित करता येते, जर तुम्ही त्या ध्येयाने भारले असाल. फिजिकल पेनसुद्धा. हं. आपण तसं म्हणतो, की ठीक आहे बाबा इमोशनल पेन असेल किंवा हे मग काहीतरी दुसरं करा, दुर्लक्ष करा वगैरे. हे सर्वसामान्यांची दुखणी आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत बोलायचं तर तिथे एकच उत्तर येईल, की तत्त्वज्ञानाचे म्हणजे विज्ञान आणि मानसज्ञानाच्या वरती जाऊन पोहोचलेलं व्यक्तिमत्व. हं, हं. आता ऑलमोस्ट शेवटाकडे आलोय आपण. तर शेवटचा प्रश्न. आपण कायम पेन, वेदनेला नो पेन नो गेन या पद्धतीनं बघतो ना, की जोपर्यंत वेदना नाही तोपर्यंत त्यातनं मिळणारा उपभोग नाही आणि मग त्यातनं पर्यायी सुख नाही, या अर्थाने बघतो. तर खरं तर या पद्धतीचा अप्रोच, या पद्धतीचा दृष्टिकोन खरं तर फायदेशीर आहे, म्हणजे हेल्पफुल आहे, की हार्मफुल आहे? कारण आपण एका अर्थाने त्या पेनचं, त्या वेदनेचं थोडं उदात्तीकरण करतो आहोत का? म्हणजे थोडंसं ग्लोरिफाईड वाटतं का? मग काही-काही वेळेस त्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी डोक्यावर घेतल्या जातात किंवा काही-काही वेळेस त्या दुःखाला, त्या पेनला कसं हा त्या आयुष्याचाच भाग आहे म्हणून खूप मोठी दुःख पचवली जातात. तर आपण खरं तर त्याचं उदात्तीकरण करतो का? असा खरं तर शेवटचा प्रश्न पडतो. नाही, अगदी बरोबर आहे. याचं कारण कोणाला वेदना हवी आहे? दुःख कोणाला हवं आहे? कोणालाच नको आहे. पण कोणाला नको आहे तरीसुद्धा ते वाट्याला येतं. माणसाने त्यासाठी सज्ज झालं पाहिजे. पण उगाच सगळं खडतर करून घेण्याने काहीतरी मोठं मिळणार आहे, हं. हाही समज चुकीचा आहे. हो. आयुष्याचा प्रवास जो आहे, त्या प्रवासामध्ये आपसूक येणाऱ्या वेदनेला, दुःखाला तुम्ही सामोरे जावं एवढंच अपेक्षित आहे. अंगावर ओढवून घेणं, हे माझ्या मते तरी आणि शेवटी त्या वेदनेची सामना करून तुम्हाला काय मिळते आहे, हं. की जसं ते एक मग तो प्लेजर असा होऊन जातो, की जसं आपण मगा डिस्कस केलं मॅसोकिझम आणि हे. मग ते कुदरत की काय म्हणतात गम सहने में भी कुदरत ने मजा रखा है. पण शेवटी ते काही उद्दिष्ट नाही आहे. ते जरी अपरिहार्य आहे हे समजून घेतलं आणि ते जेव्हा वाट्याला येईल त्याला सामोरं गेलं, हं. तेवढं पुरेसं आहे माणसाला. कारण काय बघ कुठली मध्यम मार्ग पुन्हा बुद्धाकडेच जावं लागतं आपल्याला. कुठल्याही संकल्पनेचा अतिरेकी टोक गाठू नये. सत्य हे 2 टोकाच्या मध्ये असते कुठेतरी. वेदना आवश्यक आहे. जिथे वेदना हानी करते आहे तुमची किंवा तुमच्या प्रगतीला बाधा करते आहे, त्या वेदनेचा सामना करा, तिचं निराकरण करा. परंतु ते मुद्दाम सहन करा आणि मग काही लोक त्याचा अतिरेकही करतात. आता विशेषतः कल्चरल कलर जर त्याला दिला, तर मग थंडगार पाण्यात पहाटे 4 वाजता जाऊन कडकड अंघोळ करायची आणि काहीतरी त्या ओल्या कपड्यातच राहायचं 2-2 तास आणि हे मला असं वाटतं की अनावश्यक आहे. काही गरज नाही आहे त्याची. हं. खोलपणा त्यातला समजून घेतला पाहिजे. हो, हो. परत एकदा म्हणजे शेवटचा प्रश्न की वेदनेची आणि पर्यायी दुःखाची तयारी करता येते का? हां, बिलकुल करता येते. काय म्हणतात त्याला डिसेन्सिटायझेशन. छोट्या-छोट्या वेदनांचा सामना करून, छोट्या-छोट्या वेदनांना सामोरं आपण बऱ्याचदा मुलांना खूप प्रोटेक्टिव्ह आणि सेफ असं ठेवण्याचा प्रयत्न करतो. हं. तिकडे जाऊ नको, त्याच्यात पाय पडेल, त्याला हात लावू नको, त्या कुत्र्यापासून दूर राहा. या सगळ्या गोष्टीला घाबरायला लागतं ते. त्याला संकटात ढकलू नका, पण त्याला रोजच्या आयुष्याचा सामना करू द्या. त्याला आम्ही आमच्या मुलाला त्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून तो ट्रिपला जातो तेव्हा बाकीचे मुलं बसनी, रेल्वेने जातात, याला विमानाचं तिकीट काढून देतो. अतिरेक झाला. हं. त्याच्या मित्रांसोबत जाण्याची जी मजा आहे,
मग ते रेल्वेच्या थर्ड क्लासमध्ये असेल, पण ती कंपनीची मजा आहे ना. ते भलत्या ठिकाणी पाणीच नाही मिळालं, मग पाण्यासाठी भटकावं लागलं, मग जेवण नीट नाही मिळालं, मग खूप वेळ भटकावं लागलं, मग तासभर पायी चालून गेल्यावरच मग ते गेस्ट हाऊस सापडलं वगैरे. या सगळ्या गमती-जमती आहेत. त्या वेदनेमुळे गमती-जमतीच्या होतात, कष्टामुळे गमती-जमतीच्या होतात. ते अनुभवू द्या. त्यांनी तो तयार होईल उद्या. तुमच्या मुलांना तुम्हाला उद्याच्या जगाचा सामना करण्यासाठी तयार करायचं असेल, तर त्यांना कष्ट अनुभवू द्या. मुलांना जर वाया घालवायचं असेल, तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांना कुठलेच कष्ट लागू देऊ नका. हातात द्या. त्याला भूकही लागू देऊ नका. आ म्हटलं की त्याच्या तोंडात चमचा टाका. त्याच्या पायामध्ये नायकीचे बूट द्या. त्याला ते हे सगळं द्या जामा-निमा. त्याला विमानाने पाठवा. त्याला काजूची भाजी करून खाऊ घाला. त्याला ॲसिडिटी होऊ नये. त्या त्याला मित्राकडे गेला तिथे, "बेटा तू राहतोय त्या हॉस्टेलमध्ये जाऊन फ्रीज आणि काय ती ₹50,000 ची गादी घेऊन देणारे आई-वडील मी पाहिलेले आहेत हॉस्टेलवर. आमचा मुलगा हॉस्टेलवर आहे, त्याची रूम अशी तयार करून दिली, एसी, फ्रीज आणि हे." हॉस्टेलच्या त्या खडतर आयुष्याची मजा काही वेगळी आहे. तिथे जाऊन जर तुम्ही आलिशान 1 BHK तयार करत असाल, गाडी येते दाराशी. गाडीतून शाळेत आम्ही सायकलीवरनं जायचो. सायकल तर नंतर मिळाली. म्हणजे मुद्दाम मुलांना खडतर, पण रोजचं तर जगणं जगू द्या ना. हं. खूप खूप आभार सर तुमचे. खूप महत्त्वाचा विषय आहे खरं तर वेदना. आपण खरं तर वेदनेला असं उलगडून, उचकटून नाही बघत आणि त्याचा वेगवेगळा परिणाम आपण सगळेच कारण वेदनेतनं वेगवेगळ्या पातळ्यांवरती जात असतो. पण त्याला असा एक भिंग घेऊन त्याकडे कधी पाहिलेलं नसतं आणि ते आज या एपिसोडमधनं पाहता आलं तर खूप खूप आभार. मला खरं तर ते 3 टप्पेसुद्धा खूप आवडले. म्हणजे ज्यावेळेस आपण शारीरिक पातळीवरती, भावनिक, मानसिक पातळीवरती आणि एक तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती वेदनेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. प्रत्येक वेळेस या एपिसोडमधनं काहीतरी नवीन वेचण्यासारखं असतं, शिकण्यासारखं असतं. तुम्हाला यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या त्याही कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. प्लीज सबस्क्राईब करा. कारण बरेचसे अमुक-तमुकचे प्रेक्षक एपिसोड्स बघतात, पण बऱ्याचदा सबस्क्राईब करत नाही. तर जिथे एपिसोड दिसतोय त्याच्या खाली तुम्हाला अमुक-तमुकचं नाव दिसत असेल, त्याच्यापुढे सबस्क्राईबचं बटन असेल, तर ते क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याच्यापुढे एक घंटीच्या आकाराचं चिन्ह असेल, त्याच्यावरती क्लिक केलं तर पुढच्या वेळेस अमुक-तमुक जो कोणता एपिसोड रिलीज करेल, पोस्ट करेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याच्यामुळे पुढचा एपिसोड आल्याचं पण तुम्हाला कळेल. भेटत राहूयात, बोलत राहूयात, या पद्धतीचे संवाद करत राहूयात. धन्यवाद. लो बसावा.